चला तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता सायलीला समजून गेलेलं आहे की आता अर्जुनला मारणारा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नसून हा सचिनचाच एक खूप मोठा प्लॅन आहे. आणि त्यामुळे रणरागिणी सायली आता कशी आक्रमक झाली आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की आता अर्जुनचं ऑपरेशन सुरू असतं. अर्जुनचं ऑपरेशन सुरू असल्यामुळे आता सांगितलेलं असतं की आपण हे ऑपरेशन तर करतोय, पण जे काही आहे ते सगळं काही देवाच्या हातात आहे. या गोष्टी सांगितल्यामुळे ना आता सायलीने आता तिला कळलेलं असतं की तिच्या कुंकवामुळे तिच्या हातून कुंकू जे सांडलं होतं त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि त्यामुळे तिने आता ठरवले की काही झालं तरी देवासमोर आता उभं राहायचं आणि आपण फक्त प्रार्थना करत राहायचं. देवाला आपण सांगायचं की काही झालं तरीसुद्धा माझं कुंकू वाचव. जोपर्यंत आता अर्जुन शुद्धीवर येत नाही, अर्जुन बरा होत नाही, तोपर्यंत तिने हे सगळं करायचं ठरवलेलं होतं. म्हणजेच तिने आता त्या देवीच्या अंगावर म्हणजे सतत कुंकू व्हायचं हे ठरवलेलं होतं. त्यामुळे आता हे सगळं ती करत असताना देवीला अगदीच ती बेटीच धरत असते, कारण तिला देवीकडनं अपेक्षा असते लवकरात लवकर सगळं काही चांगलं व्हावंसं वाटत असतं. आणि यासाठी तिने आता हे सगळं केलेलं असतं. दुसरीकडे आता अर्जुनचं ऑपरेशन सुरू असतं. अर्जुनचं ऑपरेशन मणक्याचं सुरू असताना सायलीचं इथे देवाला हाक मारणं, सतत आवाज देणं सुरू होतं. कारण का तिलासुद्धा माहिती होतं की लवकरात लवकर जे आहे ते बरं व्हायला हवं अर्जुनने, कारण अर्जुनसाठी सायली ही खूप महत्त्वाची होती. तसं सायलीसाठी देखील अर्जुन तितकाच महत्त्वाचा होता. आणि या सगळ्या काही गोष्टीसुद्धा आणि त्यामुळेच ना आता सायली अर्जुनसाठी काही करायला तयार होती. ते ऑपरेशन जे आहे ते अर्जुनचं आता सक्सेस झालेलं असतं. सो ऑपरेशन जसं सक्सेस होतं तसं डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आनंदाची बातमी आहे की आता त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. त्यामुळे सायली खूप जास्त खुश होते आणि आता डॉक्टरांचे आभार मानू लागते. डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर खरंच तुम्ही अगदीच ना देवाप्रमाणे धावून आलात, त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल केलं, त्यातच माझं सगळं काही आलं असं बोलून ती आता त्यांच्यासमोर हात जोडत असते. दुसरीकडे आता चैतन्य जो की आता पूर्णपणे टेन्शनमध्ये होता, कारण अर्जुन हा त्याचा जीवाभावाचा मित्र तसाच भाऊसुद्धा होता आणि आता तो खूप मोठ्या मरणाच्या दारातून परत आलाय. त्यामुळे आता सगळ्यांनाच बरं वाटत असतं. पण पुढील काही तास जे आहेत ते अर्जुनचं रक्षण करणं, अर्जुनची काळजी घेणं गरजेचं होतं. कारण नुकतेच अर्जुनची सर्जरी झालेली होती आणि सर्जरी झाल्यानंतर आता अर्जुनला हातात थोडंफार का होईना बरं वाटलेलं असलं तरी तो अजून शुद्धीवर आलेला नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की डेंजर झोन जो आहे तो तर टळलेला आहे, पण आता तुम्हाला त्याची घरी गेल्यानंतर खूप जास्त काळजी घ्यायची. सध्या तरी त्याला हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येईल हेही डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. इथे आता अश्विन त्याचसोबत चैतन्य यांना थोडं का होईना बरं वाटत असतं. त्यांच्या डोक्यावरचं थोडा प्रेशर का होईना कमी झालेला असतो, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स वाटत असतं. तेच दुसरीकडे प्रतिमा आत्या हे सायलीला सावरत असतात आणि इथे त्यांचं बोलणं सुरू असतं की अर्जुनने कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही आहे, त्यामुळे अर्जुनच्या बाबतीतही कधीच वाईट होणार नाही हे माहिती असल्यामुळे आता फक्त त्यांच्या देवाकडे हाक चालू असते. देवाला आता ते लोक म्हणत असतात की तू नव्हतास म्हणून पावलं. आणि सायलीची शक्ती, सायलीने अगदीच ना जसं सावित्रीने आपल्या नवऱ्याला यमाच्या दारातून परत आणलं होतं, तसंच आपल्या सायलीने सुद्धा खूप पराकाष्ठा करून देवाकडे सतत प्रार्थना करून उपाशी राहून आपल्या नवऱ्यालाच म्हणजे आता अर्जुनला शुद्धीवर आणलेला आहे. तिथे आता दुसरीकडे मानसी जी आहे तिचं आता पूर्णपणे सगळी तपासणी घेतली जात असते. मानसीला विचारलं जात असतं, मानसीला म्हटलं जात असतं की बोल, तुला आता काय वाटतंय, त्या काही गोष्टी आहेत त्या सांगून टाक, तुला काय काय जाणवतंय ते, तुझ्याबरोबर काय झालं होतं. तेव्हाच ना आधी मानसी थोडी घाबरलेली असते, पण मानसीने आता समोरून पाहिलेलं असतं अर्जुनवर त्या गुंडांनी हल्ला केलेला असतो. त्यामुळेच आता थोडी मानसी घाबरलेली असते, कारण तिला माहिती असतं तिच्या समोर घडलेली घटना होती ना. त्यामुळेच आता मानसीला एक एक करून सगळं काही विचारलं जातं. तिला आधी म्हटलं जातं की सांग काय झालं होतं. मग तेव्हा मानसी सांगत असते की मला आणि बाकी माझ्या ज्या मैत्रिणी आहेत आश्रमातील त्या सगळ्यांना त्या गुंडांनी आधी पकडून धरलं होतं आणि एका बंद खोलीत नेलं. मग तेव्हाच पुढे तिला सांगताना खूपच लज्जास्पद वाटत असतं, कारण तिच्यासोबत जे काही झालेलं असतं तिच्याचबरोबर काय तिच्याबरोबर असणाऱ्या सगळ्याच तिच्या मैत्रिणींसोबत जे काही विकृत कृत्य झालेलं होतं त्याबद्दल तिला सांगताना सुद्धा लाज वाटत होती आणि तरीसुद्धा ती धाडस करून का होईना सांगत होती. मग
तेव्हाच तिला विचारलं जातं की सांग आता, तू तर त्या गुंडांच्या तावडीतून वाचलेलीच आहे, पण आता मला एक गोष्ट ऐकायची आहे की या सगळ्याच्या मागे तुला काय वाटतं, सायली सुभेदार आहेत का? नाही नाही सायलीताई असं करणं शक्यच नाही. सायलीताईंनी आतापर्यंत आमच्यासाठी खूप काही केलं आहे, त्या आश्रमासाठी काही केलं आहे, पण आता सायलीताई असं करणं शक्यच नाही असंही आता बोललं जात असतं. मग तेव्हाच त्या गुंडांनी उलटला मला जबरदस्ती केली आणि मला आताही येताना त्यांनी तेच सांगितलं होतं की सायलीच्या विरोधात साक्ष द्यायची, का तर सायलीताईंना त्यांना अडकवायचं होतं. त्यांचं आणि सायलीताईचं काय वैर आहे मला खरंच माहीत नाही, पण त्यानंतर ती हेही सांगते की अर्जुन दादा मला तिथे वाचवायला आला होता. अर्जुन दादा कोण? मग तेव्हाच सायलीचा नवरा, म्हणजे सायलीताई आहे तिचा तो नवरा आहे, आणि त्या अर्जुन दादाने मला वाचवायचा बराच प्रयत्न केला, पण बिचाऱ्याचा जीवच त्यांनी घेतला त्याच गुंडांनी, असंही आता इकडे मानसी सांगू लागते. मानसीचं हे बोलणं ऐकून मात्र आता इथे असणाऱ्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणतात की बापरे, एवढं सगळं घडलं आहे, पण आता तू काळजी करू नकोस, तू आमच्या ताब्यात आहेस. मग बाकी तुला मुली माहिती आहेत का की कुठे आहेत त्या, तुला कुठे ठेवलेलं होतं, याबद्दलसुद्धा तिची आता विचारपूस केली जात असते. तेव्हाच ना ती म्हणत असते की आधी आम्हाला एकत्रच ठेवलं होतं, पण नंतर त्यांनी का माहीत नाही मला वेगळं आणि त्या मुलींना वेगळं ठेवलं, कारण त्यांना माझ्याकडनं कबुलीचा जबाब हवा होता ना. सायलीताईच्या विरोधात मी साक्ष द्यायला हवी होती, म्हणून त्यांनी मला वेटीस धरलं आणि मला वेगळ्या रूममध्ये ठेवलं होतं, आणि बाकीच्या मुलींना वेगळीकडे ठेवले. कुठे ठेवले हे मलाही माहीत नाही, कारण जेव्हा आम्हाला ते तिथून घेऊन गेले ना तेव्हा आम्हाला रस्ता समजायला नको म्हणून डोक्याला पट्टीसुद्धा बांधली होती, म्हणूनच मला काहीच माहीत नाही की ते आम्हाला कुठपर्यंत घेऊन गेले ते. दुसरीकडे आता अर्जुनला बघण्यासाठी सगळेजण खूप जास्त आतुर झालेले असतात, आणि तेव्हाच ना सायली खूप जास्त खुश असते अर्जुनला आता बरं झालेलं बघून. पण तो जरी शुद्धीवर नाही आलेला असला तरीसुद्धा त्याचं ऑपरेशन ठीक झालं आहे, तो डेंजर झोनमधनं बाहेर आला आहे, त्यामुळे आता सायली ही खूप जास्त बरी असते. सायलीला वाटतं की चला फायनली आता सगळं ठीक होणार आहे, सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतील हाही विचार ती आता करत असते. पण आता सायलीने ठरवलेलं असतं अर्जुनची अवस्था एकदम बेकार करणाऱ्या या व्यक्तीला आपण शोधून काढायचं. तेव्हाच आता चैतन्य म्हणत असतो की सायली बहिणी काळजी करू नकोस, या सगळ्याचा मास्टर माइंड ऑलरेडी पोलिसांच्या ताब्यात आहे. मग तेव्हाच सायली म्हणत असते की मला त्या गुंडाला घ्यायचं आहे बघून, मला त्या गुंडाकडनं सगळं बदलून घ्यायचं आहे की हे सगळं कोणी केलं आहे ते. मग आता तू काळजी करू नकोस, मी तुला घेऊन जाईन, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच उशीर नाही करणार आहे मी, मला आत्ताच्या आत्ता घेऊन चला, मला बाकी काही माहीत नाही. आता सायलीला सगळीजणं थांबवत असतात, कारण सायली असते 2 जीवांची, आणि सायली तू कुठेही जाऊ नकोस, तू थोडं थांब असं बोलून सायलीला थांबवायचा प्रयत्न आता ती लोकं करत असतात. आता सायलीने ठरवलेलं होतं की काही झालं तरी शांत बसायचं नाही, म्हणूनच आता सायली जी आहे ती आता आक्रमक होते. सायली म्हणत असते की नाही, मी आता कोणाचंही काही ऐकणार नाही आहे, बस झालं, पुरे झालं, आता ऐकून घेतलं तेवढं, पण आता नाही, कारण आतापर्यंत आई मी तुमचं ऐकून घेतलं, समजून घेतलं, पण आता मला गरज आहे ती म्हणजे तिथे जायची, कारण या सगळ्याच्या मागे कोण आहे ना हे शोधून काढायला हवं. आधी माझ्या मागे लागले होते आणि सरळ आता तर ह्यांच्या जीवावर उठलेत, मग त्या माणसाला मी असं हलक्यात कसं काय सोडू शकते? नाही, काही झालं तरी त्या माणसाला मी सोडणार नाही, असं देखील आता सायली सांगू लागते. सायली जेव्हा एवढं सगळं बोलते तेव्हा तिला सगळ्यांनी सांगूनसुद्धा आता ती ऐकायला तयार नसते. ती जेव्हा ऐकायला तयार नसते ना तेव्हा मात्र आता अस्मिता जी आहे ती घरी जाते. अस्मिता घरी गेल्यानंतर आता मात्र अस्मिताला म्हटलं जातं तू घरी जा. इथे आता अस्मिता जेव्हा घरी येते तेव्हा गोलू एकटाच असतो ना, श्वेता सांभाळत असते, म्हणूनच तर मग ती आता आतमध्ये आलेली असते. जेव्हा आता ती येते तेव्हा ती तिला विचारते काय गं, सगळं ठीक तर आहे ना? हो हो सगळं ना ठीक आहे. मग तेव्हाच सगळ्या गोष्टी ठीक आहेत म्हटल्यानंतर मग आता इकडे मात्र जेव्हा समजतं की अर्जुनचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे, आता अर्जुन थोड्याच दिवसात शुद्धीवर येईल, सगळं काही ठीक होते, फक्त सायलीमुळे झालं हे सगळं, हे सुद्धा आता अस्मिताने सांगितलेलं असतं श्वेताला. त्यामुळे आता श्वेता जी आहे ती आता खूप जास्त चिडलेली असते, आणि श्वेता आता ही सगळी गोष्ट लगेचच कॉल करून या लोकांना सांगते, आणि ती म्हणते की काय झालं तुमच्या प्लॅनचं? इथे तर सगळ्या काही गोष्टी फासे उलटे फिरल्यासारख्या होत आहेत. मग तेव्हाच प्रिया म्हणते की काय झालं, अर्जुन खपला ना? मग तेव्हाच ती म्हणते की नाही, पण अर्जुन आता बरा झाला आहे. काय अर्जुन बरा झाला आहे? काय एक कामसुद्धा सचिन तुला नीट
नाही आहे का, असं आता प्रिया ओरडून बोलत असते. तेच आता राकेशला सुद्धा दुसरीकडे खबर लागलेली असते की त्याने जो चायवाला आतमध्ये पाठवलेला असतो त्या चायवाल्याने सुद्धा आता काही झालं तरी काम केलेलं नसतं आणि त्या चायवाल्याने सुद्धा काम न केल्यामुळे ना आता मात्र खूपच जास्त टेन्शन ना आता अजूनच असतं. त्यामुळे आता सचिन म्हणतो की आता काय करायचं आहे, म्हणजे आता ती मानसी जी आहे तिने सुद्धा जर नाव फोडलं, तिने सगळं सांगितलं तर आपलं काही खरं नाही. मग आता प्रिया म्हणते, मी कोणाच्या भरोशावर राहिले ना हेच मुळात मला कळत नाही आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या भरोशावर राहायलाच नको. तुमच्यामुळेच आज माझ्यावर ही वेळ आली आहे. खरंच ना, एक कामसुद्धा तुम्हाला धड जमत नाही असं बोलून प्रिया आता चिडचिड करत असते. दुसरीकडे मात्र आता जो राकेश आहे त्यालासुद्धा आता पूर्णपणे सगळीकडून हार येत असते. पण राकेश आता म्हणत असतो की थांबा, आपण काही ना काही करूया. पण तरीसुद्धा आता राकेशचं ऐकायला कोणीसुद्धा तयार नसतं. कारण इथे आता त्यांचा सगळाच प्लॅन आहे ना अशा विचित्र पद्धतीने फ्लॉप झालेला असतो ना, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता की असं सगळं काही होईल ते. दुसरीकडे आता श्वेतालासुद्धा सांगितलेलं असतं की घरात सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष ठेव, कारण काही झालं तरीसुद्धा ती लोकं काय करतायत आणि काय नाही ना हे बघत राहा. कारण आता प्रियाला असं वाटत होतं की सायली ही विधवा व्हायला हवी आणि सायलीचं बाळ हे आता कधीच या जगात येऊ नये यासाठी तिची तयारी सुरू होती. पण इकडे मात्र सगळेच फासे उलटे फिरलेले असतात. दुसरीकडे मात्र आता सचिनला या सगळ्याचं टेन्शन होतं, कारण त्या गुंडांना पकडलं गेलेलं होतं आणि तो जर गुंडा आता काही बोलला, त्याने जर आपलं नाव घेतलं तर अजून आपण या सगळ्यामध्ये अडकू शकतो हे सुद्धा आता माहिती होतं. म्हणूनच अजूनच टेन्शन होतं. पण दुसरीकडे मात्र आता जो गुंडा आहे ना त्याला आता पोलिसांनी चांगलंच वेटीस धरलेलं होतं. खरं खरं सांग, हे सगळं कोणी करायला लावलं ते? कारण आता सायलीने प्रेशराईज केलेलं होतं ना, अर्जुनला इतकं सगळं झालेलं होतं आणि त्यामुळे आता सायली आक्रमक झालेली होती. सायलीला ह्या सगळ्या काही गोष्टी हव्या होत्या की ह्या सगळ्याच्या मागे कोण आहे काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी आता सायली चिडलेली होती. म्हणून आता सायली पोलिसांवर जोर जबरदस्ती करते आणि त्याला सांगते की या सगळ्याच्या मागे कोण आहे मला शोधून दाखवा. मग तेव्हाच ना त्या पोलिसांनी आता मात्र चांगलंच त्याला मारहाण केलेली असते आणि त्याच्याकडनं सत्य वधवून घेतलेलं असतं. आणि तेव्हाच तो सांगतो की या सगळ्याच्या मागे सचिन दीक्षित हे नाव घेतल्याबरोबर इकडे मात्र आता सायलीचं डोकं फिरलेलं असतं. कारण सचिनने या सगळ्याचा बदला असा घेईल ना असा स्वप्नातही विचार केला नव्हता. पण आता हे सगळं प्रकरण इतकं भयंकर वाढत चाललेलं होतं ना, त्यामुळेच ना आता टेन्शन तर आलेलं होतं सायलीला. पण आता सायली स्वतःचाच दिमाग लावून या पोलिसांना आता सांगत असते की तुम्हालाच आता कामाला लागायचं आहे. म्हणजेच आता तुम्हालाच हे काम करायचं आहे. ते म्हणजे या गुंडाला सांगितलेलं असतं तूच सचिनला आता बोलवून घ्यायचं, कारण पोलिसांनी सचिनला बोलवलं तर तो काही येणार नाही हे माहिती होतं. म्हणूनच मग आता त्या गुंडाला ना एका अननोन नंबरवर ना फोन लावायला सांगितलं जातो आणि मग आता त्या गुंडाला खरं बोलायला सांगितलं जातं. म्हणजे असं सांगायचं की तुझी सुटका झालेली आहे, पोलिसाच्या तावडीतून तू सुटलेला आहे, पण मला तुम्ही इथे येऊन अर्जंटमध्ये भेटा. मग आता तो गुंड पोलिसांनी आणि सैन्याने ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने आता बोलायला तयार होतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता इकडे ना सचिनला फोन आलेला असतो. सचिन म्हणत असतो की हॅलो कोण? मग तेव्हाच अहो मी नाही का, मला पोलिसांनी पकडलं होतं, मी आता त्यांच्या तावडीतून सुटलेलो आहे हे देखील आता बोललं जातं. अरेच्छा, तावडीतून सुटलायस ना, तर एका अर्थी परत झालं, चल मग आता तुझी सुटका तर झाली आहे ना, मग आता काळजी करू नकोस. सचिनला असं वाटतं की चला आपण आता खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलेलो आहोत. पण सचिनला हे कळत नसतं की सायलीच्या प्लॅनमध्ये तो अडकला आहे ते. मग तेव्हाच ना इकडे आता सायली जी आहे तिने मुद्दामून त्याला असं सांगायला सांगितलेलं असतं आणि एका ठिकाणी सचिनला मुद्दामून भेटायला बोलवलेलं असतं. मग आता सचिन त्याला असं वाटतं की चला हा माणूस तर वाचला आहे, ह्याला आता आपण सुरक्षित ठेवायला हवं, कारण तो जर पोलिसांच्या तावडीत पुन्हा सापडला तर आपण या सगळ्यामध्ये अडकू शकतो. मग तो तर सुटला आहे, मग आपण त्याला आता सावरूया या गोष्टीमधून. त्याने आता त्याला मदत करायला जायचं ठरवलेलं असतं. पण या सगळ्यामध्ये त्याला हेही माहीत नव्हतं की तो सायलीच्या प्लॅनमध्ये अशा पद्धतीने फसेल. सायलीच्या प्लॅनमध्ये ना तो पुरता अडकलेला असतो. आता जेव्हा सायलीला तो समोर पाहतो तेव्हा त्याचं ततपप झालेलं असतं. सचिनला काय बोलावं आणि काय नाही ना हे सुधरत नसतं. सायली त्याला म्हणत असते की तुला काय वाटलं, मागून वार करशील आणि आम्हाला समजणार नाही का? या सगळ्याचा मास्टर माइंड तू जसा खेळ खेळतोस ना त्यापेक्षा 4 पावलं पुढे मला चालता येतात. आता तू तर पकडला गेलाच आहेस आणि त्याचबरोबर आता इथून ना पळून जाण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस, कारण तू कोणाच्याही तावडीतून वाचणार नाही आहेस, एवढं लक्षात ठेव. असं बोलून आता मात्र सायलीने त्याला चांगलंच ना वेठीस धरलेलं असतं
सायली आता त्याला म्हणत असते की तू आता पोलिसांच्या तावडीतून सुटू शकत नाही आणि असं बोलून त्याच्या जोरात कानाखाली सुद्धा वाजवते. ती म्हणत असते की या सगळ्याचा बदला म्हणजे तू असा घेशील असं वाटलं सुद्धा नव्हतं. आणि असं बोलून आता अर्जुनची जी अवस्था झालेली असते ना, त्या सगळ्याचा बदला सायलीने घेतलेला असतो. त्या आता सचिनचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं आणि त्याला आता इन्स्पेक्टर सावंत यांच्या हवाले केलेलं असतं. कारण काही झालं तरीसुद्धा आता जो सचिन आहे तो एकदमच बेकार होता आणि तो बाहेर राहून सायलीलासुद्धा अडकवत होता. सोबतच आता त्याने अर्जुनवर सुद्धा एवढा मोठा हल्ला करून आणलेला होता. या सगळ्यासाठी सचिनलाच आता टार्गेट केलं जातं. पण या सगळ्याची मास्टरमाइंड प्रिया आहे हे हळूहळू आता नक्कीच समजेल. सायली या सगळ्या गोष्टींच्या खोलात शिरून कशी आपल्या अर्जुनला या सगळ्यातून वाचवेल व त्याचबरोबर स्वतःवरचे जे आरोप आहेत ते कसे स्वतः पाहून बाजूला करेल हे येणाऱ्या भागामध्येच आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्याचसोबत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.